गोष्टीचं नाव आहे जांभूळ. आपण जांभूळ खातो की नाही, ते जांभूळ. एक मेघना नावाची मुलगी होती. खूप छान बाग होती तिची, आणि बागेजवळच घरामध्ये ती गॅलरीमध्ये बसलेली होती. अंगणातल्या प्राजक्ताच्या झाडाखाली रोज एकाच ठिकाणी एक जांभूळ पडलेलं असायचं. ते जांभूळ बघून मेघनाला आश्चर्य वाटायचं. एक दिवस तिनं ते जांभूळ उचललं आणि झाडावर चाललेल्या चिवचिवाटाकडे बघितलं. ते एक साळुंकी तिच्याकडेच बघून तिला म्हणत होती, खा खा ना, खा ग. मेघनाने निरखून पाहिलं. साळुंकी ओळखीची वाटली. पिवळी चोच, तपकिरी रंग आणि एका पंखावर गोल पिवळा ठिपका. आणि मग तिला एकदम आठवलं. तो दिवस आठवला, तो प्रसंग आठवला. धुवाधार पावसाला सुरुवात झाली होती. मेघना त्या दिवशी खिडकीतून पावसाची गंमत पाहत होती, आणि तेवढ्यात अचानक पाखरांचा किलबिलाट ऐकू आला. मेघनानं दार उघडून बघितलं. पावसाच्या कोसळण्यात प्राजक्ताच्या फांदीवर असलेल्या घरट्यातून साळुंकीचं एक छोटंसं पिल्लू खाली पडलं होतं, आणि साळुंकी जोरात चित्कारत होती. अवतीभोवती घिरट्या घालून आपल्या लहानग्या पिल्लाचं संरक्षण करत होती. मेघनाला सुचेना काय करावं. पिल्लू तर थंडीनं काकडून गेलं होतं, थरथर कापत होतं. त्याला धड चालता येत नव्हतं, धड उडता येत नव्हतं. पिल्लाची आई बिचारी तडफड करत होती आणि जोरात ओरडत होती. तेवढ्यात काय झालं, तेवढ्यात एक काळा कुट्ट बोका तिथे येऊन टपकला. पण पिल्लाची आई मात्र खमकी होती बरं का. तिने त्याचं रक्षण करण्यासाठी बोकोबावरती ती चालून गेली. चोचीनं टोचून त्याला घाबरवलं. पंखानं फडफड करून त्याला घाबरवलं. बोका बिचारा पळून गेला. मेघनाने काय केलं, पिल्लाचं रक्षण करायचं ठरवलं. मग तिनं त्या पिल्लाच्या भोवती एक आडोसा तयार केला. मऊ कापूस ठेवल्या, मऊ गवताची छान गादी तयार केली. त्याला कापसाच्या पोळ्यानं त्या छोट्या पिल्लाला पाणी घातलं, दूध घातलं. पाणी घालताच तो थोडा शांत झाला. परत पाहते तर परत कोलमडायला लागला. मग तिला रडू यायला लागलं. पण आईनं तिला सांगितलं, तिला परत दूध घाल थोडंसं. तिनं थोडे पाणी पाजलं, थोडं दूध पाजलं. जरा वेळाने पिल्लानं पंख थोडेसे फडफडवले. बिचारी मेघना त्याची देखभाल करण्यात इतकी रंगून गेली होती की ते पिल्लू जरा मलल झालं की मेघना घाबरायची. तीच पाणी आणि दूध पाजवण्यानं त्या पिल्लाला एक मायेची ऊब मिळाली. थोडीशी विश्रांती घेऊन ते पिल्लू मग एक पाऊल टाकायला लागलं. मेघनानं जोरात टाळ्या पिटल्या. तिला एवढा आनंद झाला, इतकं हसू आलं, ती नाचायलाच लागली. तिच्या मैत्रिणी पण तिथे गोळा झाल्या, पण तिनं कुणाला हात लावू दिला नाही बरं का. रात्री ही पिल्लाची तिला काळजी वाटत होती. झोप लागेपर्यंत ती सारखी डोकावून यायची आणि त्याच्याकडे पाहून टाळ्या पिटायची. असं करता तिला केव्हा झोप लागली ते कळलंच नाही. सकाळ झाली. आईनं उठवल्यावर सुद्धा न उठणारी मेघना झटकन उठून अंगणात गेली, आणि मग पिल्लू सुरक्षित आहे हे पाहून तिला इतका आनंद झाला. तिनं परत एकदा त्याला दूध पाजलं, पाणी पाजलं. पिल्लू छान तरतरीत झालं. त्यानं पंखाची फडफड केली, एक छोटीशी गिरकी पण घेतली, आणि मग खाली बसलं. तेवढ्यात पिल्लाची आई चिक करत आली. ती आपल्या आवाजातून जणू काही त्याला उडवायला शिकवत होती. म्हणत होती, असं उड. उडण्याची धडपड सुरू झाली. थोडंसं उडून परत खाली बसायचं, परत उठवायचं, परत खाली बसायचं. असं 3-4-5 वेळेला केलं. पिल्लाची आई आनंदाने इकडून तिकडे उडायला लागली. आवाज करून पिल्लाला धीर द्यायला लागली. मग थोड्या वेळात पिल्लाच्या आईनं आपल्या जात पक्ष्यांना चिवचिवाट करून बोलावलं. चिवचिव या रे सगळेजण इकडे या. मग सगळेजण जमले. सगळ्यांनी एकच चिवचिवाट केला. पिल्लांना आपले भाईबंद जणू ओळखले, आणि हळूहळू प्रयत्न करून ते पिल्लू त्यांच्यातच मिसळून गेले. परत एकदा आनंदाने चिवचिवाट आणि किलबिलाट झाला, आणि पक्ष्यांचा थवा हा म्हणता पसार झाला.
मेघाने हिरमुसली. सगळे पक्षी उडून गेले ना. आणि मग तिने ज्या पिल्लाला वाचवलं होतं ते पण पिल्लू उडून गेलं, त्याची आई पण गेली. पण तिला थोडा आनंद पण झाला होता. एका पक्षाला जीवदान दिलं ना आपण. आपल्या बाईंना ही गोष्ट केव्हा सांगते असं तिला झालं होतं. आपल्या मैत्रिणीनं केव्हा सगळं सांगते असं तिला झालं होतं. आणि बाबाच्या तर ती गळ्यातच पडली. बाबा तिला म्हणले, छान केलंस मेघना, छान केलंस, आम्ही बघत होतो तू काय काय करतेस ते. होता होता मेघना पण ही गोष्ट विसरून गेली. आता आज आभाळामध्ये काळ्या काळ्या ढगांनी खूप गर्दी केली होती. पावसाची रिमझिम सुरू झाली होती आणि तेवढ्यात एक साळुंखी आली. चिक 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 आवाज केला. तिने एक जांभूळ खाली टाकलं. मेघनाकडे बघून चिवचिवली. आनंदाने इकडून तिकडे भुर्र भुर्र केलं. मेघननं तर पाहिलं, तिला ते जांभूळ दिसलं. तिने ते तोंडात टाकलं. तिला छान गोड लागलं. तिच्याकडे पाहून साळुंखीनं चिवचिवाट करत आकाशात उंच भरारी घेतली. मेघनाला खूप आनंद झाला. ती ह्या आनंदाच्या भरात टाळ्या पिटायला लागली, उड्या मारायला लागली. पाऊस पडायला लागला की तिला ती साळुंखी दिसते आणि अंगणात प्राजक्ताच्या झाडाखाली एक टपोर गोड जांभूळ दिसतं. त्याच या जांभळाची ही गोष्ट. आमची गोष्ट सरो, तुमचे पोट भरो, तुम्हाला पोटभर जांभळं मिळोत.